हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 12 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 12 जानेवारी। 12 जानेवारी हा दिवस दरवर्षी देशामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। तर राष्ट्रीय युवा दिवस हा देशामध्ये 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो। 1984 मध्ये भारत सरकारने 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती। त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाने देखील 1984 हे वर्ष आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित केलं होतं। 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता आणि त्यांच्या जन्मदिवशीच हा 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो। तर स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते। रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते। स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली, ज्याचे मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे। अमेरिकेतील शिकागोमध्ये त्यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी जागतिक धर्म महासभेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते। पुढचा प्रश्न पाहूया। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार 2024 जगभरातील बेरोजगारीचा दर काय असणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 5.2%। 5.2% इतका बेरोजगारीचा दर हा 2024 या वर्षामध्ये राहणार असल्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने व्यक्त केलेला आहे। आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILO वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक रिपोर्ट 2024 जगातील बेरोजगारीचा दर हा 5.2% इतका राहणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे। 2023 बेरोजगारीचा दर हा 5.1% इतका होता। तर बेरोजगारांची संख्या ही 2 मिलियनपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। 2025 या आकडेवारीमध्ये सुधारणेची अपेक्षा आहे। तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना या संघटनेने हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे। तर स्थापना झालेली आहे 1919 मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये। जगभरातील कामगारांचे मानवाधिकार तसेच कामगारांचे हक्क या संबंधित कार्य ही संस्था करत असते। 1969 या संघटनेला नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच टेनिसमधील युनायटेड कप 2024चा किताब कोणत्या देशाने जिंकला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, जर्मनी। जर्मनी या देशाने हा टेनिसमधील युनायटेड कप 2024चा किताब जिंकलेला आहे, जर्मनी या देशाने। पोलंडला हरवत युनायटेड कप 2024चा किताब आपल्या नावे जर्मनीने केलेला आहे। युनायटेड कपचे हे दुसरे आयोजन होते। पहिले संस्करण 2023 पार पडलं आहे। युनायटेड कप स्पर्धेचे आयोजन हे ऑस्ट्रेलियामधील पर्थ आणि सिडनी या 2 शहरांमध्ये करण्यात आले होतं। अलेक्झांडर झ्वेरेव आणि लॉरा सिगमंड यांनी निर्णायक मिश्र दुहेरी सामना जिंकत हा किताब जर्मनीच्या नावे केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। स्वच्छता सर्वेक्षण 2023 देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ए आणि बी, म्हणजे इंदोर आणि सुरत हे 2 देश स्वच्छता सर्वेक्षण 2023 देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहेत। तर 2023 स्वच्छ सर्वेक्षण पार पडले, यामध्ये 4500 शहरांचा सर्वे केला गेला होता। यावेळेचं हे 8वं संस्करण होतं। 1 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पहिले स्थान संयुक्तरित्या इंदोर आणि सुरत या 2 शहरांना प्राप्त झालेलं आहे। इंदोर शहर 7व्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे। महाराष्ट्रातील नवी मुंबई 3ऱ्या, तर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम 4थ्या स्थानी आणि मध्य प्रदेशमधील भोपाळ शहर 5व्या स्थानी आहेत। 1 लाखपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील सासवड पहिल्या, छत्तीसगडमधील पाटण दुसऱ्या, तर महाराष्ट्रातील लोणावळा हे 3ऱ्या स्थानी आहे। तर स्वच्छ राज्यांच्या श्रेणीमध्ये पाहाल तर महाराष्ट्र प्रथम, मध्य प्रदेश द्वितीय आणि छत्तीसगडला तृतीय स्थान मिळालेलं आहे। गंगा नदीकाठीवरील शहरांमध्ये वाराणसी पहिल्या, तर प्रयागराज दुसऱ्या स्थानी आहेत। मध्य प्रदेशमधील महूला सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डचा पुरस्कार मिळालेला आहे। तर उत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित शहरचा पुरस्कार हा चंदीगड शहराला देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या राज्य सरकारने श्री रामलला दर्शन योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, छत्तीसगड। छत्तीसगड राज्य सरकारने ही श्री रामलला दर्शन योजना सुरू केलेली आहे। काय आहे ही योजना? तर या योजनेच्या माध्यमातून श्री रामलला दर्शन योजना सुरू केलेली आहे आणि योजनेच्या माध्यमातून छत्तीसगड पर्यटन बोर्ड आणि पर्यटन विभागाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे। दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून 20,000 तीर्थयात्रींना श्री रामललाचे दर्शन करता येणार आहे।
छत्तीसगडमधील 18 ते 75 वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर छत्तीसगड राज्याने सुरू केलेली योजना आहे. छत्तीसगड स्थापना झालेला आहे 1 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे रायपूर. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय आणि राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंद्रन. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण म्हणजे डिसॅलिनेशन कार्यक्रम सुरू केला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी इस्रायल. इस्रायल या देशाने लक्षद्वीपमध्ये पाण्याचे निर्जलीकरण अर्थात डिसॅलिनेशन कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर लक्षद्वीपमध्ये इस्रायल देशाकडून हे पाण्याचे निर्जलीकरण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे. 9 जानेवारीपासून इस्रायलने समुद्रातील पाण्याचे निर्जलीकरण करून पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करण्यास सुरुवात केलेली आहे. यामुळे लक्षद्वीपमधील पर्यटनाला चालना मिळणार आहे. लक्षद्वीपच्या चारही बाजूने समुद्र असल्याने तिथे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे आणि या समस्येवर उपाय म्हणून इस्रायलची मदत घेण्यात आलेली आहे. इस्रायल त्यांच्याकडे असलेल्या डिसॅलिनेशन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समुद्राच्या खारट पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतरण करणार आहे. तर इस्रायलने सुरू केलेली आहे प्रक्रिया. इस्रायल राजधानी आहे जेरुसलेम, चलन आहे शेकेल आणि पंतप्रधान आहेत इस्रायलचे बेंजामिन नेतन्याहू. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक व्यापार संघटना अर्थात WTOमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सेंथिल पांडियनसी यांना WTOमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने पुढील 3 वर्षांसाठी जिनेव्हा येथील जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताकडून यांची स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केलेली आहे. मार्च 2024 पासून त्यांचा कार्यकाल सुरू होणार आहे. उत्तर प्रदेश केडरचे 2002 तुकडीचे ते IAS अधिकारी आहेत. सध्या कार्यरत असलेले ब्रजेंद्र नवनीत यांची ते जागा घेतील. तर WTO जागतिक व्यापार संघटना स्थापना झालेली आहे 1995मध्ये. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आणि महासंचालक आहेत नागझी ओकोंजी इवेला. पुढचा प्रश्न पाहूया. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पर्धा परीक्षांसंबंधित विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना सुरू केली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी योगश्री योजना. योगश्री योजना सुरू केलेली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योगश्री योजना सुरू केलेली आहे. समाज कल्याण विभागामार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती STच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत ह्या प्रशिक्षणांसाठी 50 प्रशिक्षण केंद्र राज्यामध्ये स्थापन केली जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच भारतातील पहिल्या हायजेनिक स्ट्रीट फूड प्रसादमचे उद्घाटन कोठे करण्यात आलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी उज्जैन. मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी या पहिल्या हायजेनिक स्ट्रीट फूड प्रसादमचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी श्री महाकाल लोक येथे देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि उच्च हायजेनिक फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन केलं आहे. प्रसादम तयार करण्यासाठी 1,75,00,000 रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. उज्जैननंतर देशभरात 100 ठिकाणी हे फूड स्ट्रीट सेंटर उघडण्यात येणार आहेत. या ठिकाणी सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत आणि त्यामध्ये उज्जैनमधील स्थानिक पदार्थांचा देखील समावेश असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शशी सिंग. शशी सिंग हे नुकताच ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर शशी सिंग हे अगोदरचे अध्यक्ष रमेश केजरीवाल यांची जागा घेतील. याआधी शशी सिंग हे ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनची स्थापना 1945मध्ये झालेली आहे आणि याच्या अध्यक्षपदी आता नुकताच शशी सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्योगाच्या हितांचे रक्षण करणे आणि संवर्धन करणे हा या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. रबर उद्योग व्यवसायातील ही सर्वात मोठी ना नफा ना तोटा तत्वावरील गैरसरकारी संस्था आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यामध्ये कदंब काळातील 10व्या शतकातील शिलालेख सापडला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी गोवा. गोवा या राज्यामध्ये 10व्या शतकातील एक कदंब काळातील शिलालेख नुकताच सापडलेला आहे. दक्षिण गोव्यामधील काकोडा येथील महादेवाच्या मंदिरामध्ये हा कदंब काळातील 10व्या शतकातील एक शिलालेख सापडलेला आहे. हा शिलालेख कन्नड आणि संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. या शिलालेखात तलारा नैवयाचा मुलगा गुंडय्या याच्या मृत्यूबद्दल महत्त्वाची ऐतिहासिक घटना सांगितलेली आहे. उडुपी जिल्ह्यातील मुलकी सुंदर राम शेट्टी महाविद्यालयातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्वशास्त्रात विशेष प्रावीण्य असलेले निवृत्त सहयोगी प्राध्यापक टी मुरुगेशी यांनी या शिलालेखाचा अभ्यास केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच नो युअर आर्मी या कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आलं आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक लखनौ.
लखनौ या ठिकाणी या नो युअर आर्मी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ या ठिकाणी. या कार्यक्रमाचं नुकताच उद्घाटन करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. नो युअर आर्मी. लखनौ येथील लष्कराच्या सेंट्रल कमांडमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. पहिल्यांदाच या महोत्सवाचे दिल्लीच्या बाहेर आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय सैन्याकडे असलेल्या आधुनिक शास्त्रज्ञांचे प्रदर्शन याद्वारे भरवण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशमधील तरुणांना भारतीय लष्कराला जवळून जाणून घेण्याची आणि त्यांच्या शौर्याबद्दल जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.